नाशिक येथे आज वी प्रोफेशनलच्या निमित्ताने जमलेले सर्व समाज बांधव या आज जो मी कार्यक्रम पाहिला हा दोनच वाक्यामध्ये मला खरं तर शब्दबद्ध करावासा वाटतो. ना भूतो ना भविष्यती एकमेव ना द्वितीय अस्ति. आणि वी प्रोफेशनल्सचं खरं तर जे काही ब्रीद वाक्य आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, अशा दोन वाक्यात मला हा आजचा समारोह शब्दबद्ध करावासा वाटतो. मित्रांनो, आपण पाहतो की विविध क्षेत्रामध्ये काम करताना, विविध प्रोफेशन्समध्ये काम करताना एकमेकांची ओळख असणं गरजेचं असतं. त्याच अनुषंगानं वी प्रोफेशनल्सनी हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आज इथे राबवायचं ठरवलेलं आहे. खरं तर माननीय व्यासपीठाला वंदन करून, समोर बसलेले सर्व श्रोत्यांना नमन करून आणि आयोजकांचे अभिनंदन करून माझ्या व्याख्यानाला मी सुरुवात करतो. व्यासपीठावरती असलेले तात्याराव लहाने साहेब, प्रीतमताई मुंडे साहेब, प्रवीण दराडे साहेब, जयंत जायभाये सर, राहुल कराड सर, काका घुगे साहेब, अजय बोडखेजी, नरेंद्र दराडे साहेब, भरत आंधळे साहेब, मिसाळ साहेब, सुहास कायंदे साहेब आणि कार्यक्रमाचे आयोजक उदय घुगे साहेब, अविनाश भानुदास आव्हाड साहेब आणि वैभव आव्हाड साहेब, या सर्वांचं खरं तर आज इथे नाव घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण या सर्वांच्या उपस्थितीमुळेच हा कार्यक्रम आज यशस्वी होऊ शकला. मित्रांनो, आपण असं म्हणतो की नाशिकचं एक वेगळं वैशिष्ट्य आज मला असं जाणवायला लागलं. इतके दिवस फक्त ऐकत होतो, पण आज जाणवायला लागलं. कारण तहानलेल्या मराठवाड्याची जर तहान भागवायची असेल, जायकवाडी धरण भरायचं असेल, तर नाशिककरांना आपले धरणाचे दरवाजे उघडे करावे लागतात. जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, थोडंसं आपण इतिहासामध्ये डोकवलं तर ज्या ज्ञानेश्वरांचा आपण महाराष्ट्रावर गौरव करतो आणि जी आळंदीपासून पंढरपुरापर्यंत वारी निघते, खरं तर नाशिककर हे पायोनिरिंग ॲक्टिव्हिटी करतात, जे इतरांना सुचत नाही, स्मरत नाही, ते नाशिककर करतात असंच मला सांगावंसं वाटेल. त्याचं कारण असं आहे, मी जे ज्ञानेश्वरांचा उल्लेख केला तर इतिहास असं सांगतो की हे चौघं भावंड ब्रह्मगिरीच्या पर्वताला प्रदक्षिणा मारण्यासाठी, तीर्थक्षेत्रासाठी नाशिक इथे आलेले होते. समोरनं वाघ येतो आणि निवृत्ती हे घाबरतात. ते निवृत्ती नाथ होण्याच्या आधी निवृत्तीच असतात. ते घाबरतात आणि त्या गुहेमध्ये जाऊन लपतात आणि तिथे गहिनीनाथ उपस्थित असतात. आदिनाथापासून चालत आलेली जी परंपरा आहे त्याच्यातले गहिनीनाथ तिथं असतात आणि त्या घाबरलेल्या निवृत्तीच्या माथ्यावरती ते आपला हात ठेवतात आणि निवृत्तीचा निवृत्तीनाथ होतो. आणि हाच शेवटी निवृत्तीनाथ पुढे इवलेले रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, नाशिक सुद्धा शेवटी महाराष्ट्राच्या अध्यात्माची राजधानी आहे, हेच मान्य करावं लागेल. अत्यंत अद्भुत असं आजचं आयोजन आहे, अत्यंत अभिनव असा उपक्रम आहे आणि समाजाच्या प्रगतीच्या आणि क्रांतीच्या दिशेने ही वाटचाल आहे, हे आज मान्य करावं लागेल, हे सांगावंसं वाटतं. मित्रांनो, संस्कृतमधलं एक सुभाषित आहे, ना अभिषेको ना संस्कारो सिंहस्थ क्रियते वना, विक्रमार्जित स्वमेव सत्वमेव मृगगर्जना. जंगलामध्ये फिरणारा जो सिंह असतो त्याचा कोणत्याही प्रकारचा राज्याभिषेक, राज्यविधी, संस्कारविधी हा होत नसतो. त्यांनी आकाशाच्या दिशेने मारलेली डरकाळीच त्याच्या राज्याभिषेकाची खरं तर घोषणा असते. आपल्या समाजातले वेगवेगळे नरसिंह आज इथं बसलेले आहेत. या सर्वांना एका छत्राखाली आणि त्यांचा राज्याभिषेक करण्याचं काम वी प्रोफेशनल्सनं आज इथं समर्थपणे केलं, हे मला सांगावंसं वाटतं. भारतीय संस्कृतीबद्दल मित्रांनो असं म्हटलं जातं, मला वेळ खरं कमी दिलेला आहे, त्या कमी वेळेत मी माझं भाषणाचा समारोप करणार आहे. भारतीय संस्कृतीबद्दल असं म्हटलं जातं की तुम्ही तुमचं खा मी माझं खाईल ही प्रकृती आहे. तुम्ही तुमचं खा मी माझं खाईल ही प्रकृती आहे. तुमचं ओरबडून जर मी खाल्लं तर ती विकृती आहे. पण तुमच्या खाण्याची चिंता जर मी केली तर ती भारतीय संस्कृती आहे. आणि भारतीय संस्कृतीचं उज्ज्वल दर्शन उदय घुगेजींनी आज या वी प्रोफेशनलच्या माध्यमातून केलेलं आहे. मित्रांनो, संघटन शक्ती ही फार मोठी शक्ती आहे. एकटा माणूसपेक्षा समाज आणि समूह मोठा असतो. संघटनात्मक शक्तीची ताकद ही फार मोठी असते. आपण पाहिलं, जर तुम्ही इतिहास वाचला तर बाबासाहेब आंबेडकर 7 विषयामध्ये त्या माणसाला PhD होती. त्याच्या डिग्रींची जर त्या डिग्री अशा कागदावरती लिहायच्या ठरवल्या तर एक 5-6 वाक्यसुद्धा कमी पडतात. असे बाबासाहेब आंबेडकर विद्या विभूषित होते, आग्रही होते आणि ज्ञान महर्षी होते. पण बॅरिस्टर झालेले आंबेडकर सुद्धा आमच्या मुंबई हायकोर्टात जेव्हा वकिली करायचे तर जज त्यांच्या आर्ग्युमेंटने प्रभावित व्हायचे, पण तिथं उभा असलेला जो कारकून होता ना, तो त्यांचा स्पर्श टाळत असे, त्यांच्या अंगावरती फाईल लांबूनच भिरकून देत असे. म्हणजे या ज्ञानयोगाच्यामुळे न्यायमूर्ती प्रभावित होत होता, पण निर्बुद्ध कारकून प्रभावित होत नव्हता. म्हणून आंबेडकरांनाही सांगावंसं वाटलं की शिका,
फक्त शिका नाही, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकलेले तर आंबेडकर होतेच, पण संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे जे वी प्रोफेशनल्सने आंबेडकरांचं जे वाक्य आज इथं उचललं आहे, मला हे सांगावंसं वाटतं. अत्यंत आनंदपणे आंबेडकरांचा पुनरुच्चार इथे करावासा वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जेव्हा ते गतप्राण होतात, त्यांचा मृत्यू होतो, संभाजी महाराज गांगरतात आणि स्वराज्याचा गाडा आता मी चालू कसा, त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहतो. आणि शेवटी ते रामदास स्वामींच्याकडे जातात. रामदास स्वामीसुद्धा संभाजीराजांना हाच सल्ला देतात, मराठा तितुका मिळवावा, मराठा तितुका मिळवावा, सकल जन एक करावा, कारभारी कार्य लावावा, निस्पृहपणे विख्यात व्हावा भूमंडळी. मित्रांनो, एक व्हॉट्सअपला लोक म्हणतात व्हॉट्सअप आणि फेसबुक खरं तर फार वेळ घालवणारं आणि वेळ असं संपवणारं काम आहे, पण व्हॉट्सअपमध्ये काही चांगल्या गोष्टीसुद्धा असतात. मी मध्ये एक शिवाजी कुणाला म्हणायचं असं व्हॉट्सअपवरती एक आलेली क्लिप होती. शिवाजी कुणाला म्हणायचं, तो जो 65 किलोची तलवार वागवतो तो यसाजी, हात तुटला तरी शत्रूशी लढतो तो तानाजी, एकटा हजाराच्या फौजेशी लढतो तो बाजी, शत्रूच्या छावणीत घुसून कळस कापतो तो धनाजी, आणि ढाण्या वाघाला उभा फाडतो तो संभाजी, सगळ्यांना एकत्र ठेवून स्वराज्याची निर्मिती करतो तो शिवाजी. इथं जमलेले तानाजी, धनाजी, संताजी, बाजी या सगळ्यांना वी प्रोफेशनल्सने आज एकत्र केले आणि भगवान बाबांची ही सेना आज इथं स्थापन केलेली आहे. हे सांगण्यास मला आनंद होतो. असं म्हटलं जातं की श्रीकृष्णाच्या कथेमधलं असं सांगणं आहे की कृष्णाच्या जेव्हा गोवर्धन कृष्ण उचलतो तेव्हा मथुरा आणि वृंदावन इथे इंद्राचा, देवेंद्र म्हणजे देवांचा राजा इंद्र, त्याचा कोप होतो आणि अतिवृष्टी अतिवर्षा त्या वृंदावनवरती मथुरेवरती होते आणि शेवटी कृष्णाला गोवर्धन पर्वत उचलून घ्यावा लागतो. मित्रांनो, कृष्ण एकटा गोवर्धन उचलत नाही, त्याच्यासाठी सहकारी, त्याच्या संघटनेचे लोक, त्याच्या गावकरी लोक त्याच्याबरोबर हातामध्ये काठी घेऊन आलेले असतात. त्या काठीच्या जोरावरती गोवर्धन उचलला जातो आणि कृष्ण फक्त नाममात्र करंगळी लावतो. आज हा समाजाचा गोवर्धन आपल्या सगळ्यांना उचलायचा आहे. आपल्या आपल्या प्रोफेशनची आणि कर्तबगारीची काठी तुम्ही इथं घेऊन या आणि समाजाचा आपला हा जो गोवर्धन पर्वत आहे तो सक्षमपणे आपण उचलू शकू. वी प्रोफेशनल्सचं काम नाममात्र फक्त श्रीकृष्णासारखं करंगळी लावण्याचं आपण ठेवू, एवढं मला सांगावंसं वाटतं. मित्रांनो, मी फार एक 5 मिनटं अजून घेतो. प्लॅटफॉर्म किंवा व्यासपीठ हे निर्माण करणं आणि एखाद्याला व्यासपीठ देणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि समाजासाठी अत्यंत ती गरजेची गोष्ट आहे. एक असं सांगावंसं वाटतं की कलकत्ता इथला नरेंद्र नावाचा एक मुलगा, कलकत्ता इथला, ज्याचं नंतर नाव विवेकानंद असं होतं, त्याचं आधी नाव नरेंद्र असतं, समाजात कोणी ओळखत नसतं, ज्ञान आग्रही असतो, विद्या विभूषित असतो, त्याचे गुरुसुद्धा रामकृष्ण परमहंस असतात, पण त्याला समाजात ओळख नसते. अंतर्मनाने आणि अंतर्ज्ञानाने तो फार उज्ज्वल झालेला असतो, पण गरज असते ओळखीची, गरज असते असा वी प्रोफेशनलनी तयार केलेल्या प्लॅटफॉर्मची. आणि शेवटी शिकागोच्या विश्वधर्म परिषदेमध्ये 11 सप्टेंबर 1893 या दिवशी जेव्हा तो ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका हे शब्द उच्चारतो, तेव्हा जमलेला सर्व समुदाय टाळ्यांच्या कडकडाटीने त्या नरेंद्रचा जयघोष करून त्याला ज्ञान महर्षी विवेकानंद असं नाव देतो. वी प्रोफेशनल्सनी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. याचासुद्धा आपल्यातल्या बसलेल्या सगळ्या नरेंद्रांनी फायदा करून स्वतःला विवेकानंद करून घेण्याची वेळ आलेली आहे. समर्थपणे तुम्ही ते करालच असं मला वाटतं, अशी मला खात्री आहे. हिंदीमध्ये असं म्हटलं जातं, अकेले थे पर लो से लो जलती रहे, अकेले थे पर लो से लो जलती रहे, एक लहर भी समुद्र को गतिमान बना देती है, अकेले थे पर लो से लो जलती रहे, एक लहर भी समुद्र को गतिमान बना देती है, आपका हौसला और जज्बा क्या कुछ नहीं कर सकता, एक साथ की हुई पूजा पत्थर को भगवान बना देती है, एक साथ की हुई पूजा पत्थर को भगवान बना देती है. जसं आपण दिवाळीच्या दिवशी दिवे लागण करतो, प्रत्येक दिवा आपण मित्रांनो वेगळा लावत नाही, आपण एकच दिवा लावतो आणि बाकीचे दिवे त्या दिव्याने प्रकाशमय करतो. तसंच आज आपल्या अंतर्मनाने, अंतर ऊर्जेने आपण आपल्या सहकाऱ्यांचं जीवन प्रकाशमय आणि प्रज्वलित करायचं ठरवलं आहे वी प्रोफेशनलच्या माध्यमातून. मित्रांनो, जसं मी सांगितलं की एक पत्थर भी भगवान बन जाता है. मला बऱ्याच वेळा अध्यात्मावरती सुद्धा व्याख्यान द्यायची आवड आहे. वकिलांसमोर तर मी बोलतोच, मोटिवेशनल स्पीच तर मी देतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त अध्यात्माबद्दल सुद्धा मला बोलण्याची आवड आहे. एकदा असंच 1.5 तासाचं माझं व्याख्यान अध्यात्माबद्दलचं संपलं आणि समोर बसलेल्या एक 45 वर्षाच्या युवकाने किंवा त्या व्यक्तीने हात वर केला. मला सांगितलं, आवडसाहेब तुम्ही आता फार छान सांगितलं, ज्ञानेश्वर, तुकाराम, विठ्ठल, पण काय हो म्हटलं, मला एक प्रश्न आहे.
म्हणलं बोला काय प्रश्न आहे. ते म्हणले तुम्ही वारी करता ना आवडसाहेब. म्हणलं हो बाबा, मी काय आमच्या घरात 3 पिढ्यांपासून वारीची परंपरा आहे. मग काय हो म्हणलं, वारी करून पंढरपूरला गेला तरच परमेश्वर मिळतो का? म्हणलं नाही बाबा, असं काही वारी करून विठ्ठलाकडे जावं असं काही कोणतं बंधन नाही आहे. कारण विठ्ठल जो कटेवर हात आणि विटेवर उभा आहे तो हेच सांगतो की शेवटी पुंडलिक जरी घरी बसला असेल तर विठ्ठल त्याला भेटण्यासाठी घरी जातो, पंढरपूरला जायची काहीच गरज नाही. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला. मग वकील साहेब म्हणला तुम्ही का वारी करता, का वेळ घालवता, घरी बसून नाव घ्या, विठ्ठल येईल ना घरी. आहे की नाही अडचणीत टाकणारा प्रश्न. पण मित्रांनो, वकील होण्याचे काही फायदे असतात आणि अशा धर्मसंकटात किंवा कोंडीच्या वेळी वकिलीचं वाक्चातुर्य कामी येतं. आणि त्यांना मी सांगितलं ह्याचे 2 उत्तर आहेत किंवा 2 प्रकारे उत्तर देऊ. पुंडलिका एवढं सामर्थ्य म्हणलं आपल्यात नाही, विठ्ठलाला घरी बोलवण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे का नाही माहीत नाही. आणि दुसरं उत्तर ह्याचं असं आहे जे आपल्यासाठी आज मला इथे महत्त्वाचं सांगावंसं वाटतं की मित्रांनो, वारी करताना वारकरी जो असतो ना, नकारात्मक शक्ती मागे ठेवून सकारात्मक शक्ती घेऊन आलेला असतो. त्याच्या मनामध्ये फक्त एकच ध्यास असतो की पंढरपूरचा पांडुरंगाच्या इथे माझी सकारात्मक शक्ती ओतायची आहे. त्या काळ्या पाषाणामध्ये देव नाही, तिथं भक्ताची भक्ती दडलेली आहे, लोकांची सकारात्मक शक्ती आहे. त्या मूर्तीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांनी आपली शक्ती ओतलेली आहे. दगडाला सुद्धा देवपण प्राप्त होतं. मित्रांनो, त्याच निष्ठेने आणि जर आग्रहाने आपण काम केलं तर मला हे सांगण्यात अत्यंत आनंद होतो आणि अशी अपेक्षा पण आहे की आपली ही संघटनात्मक शक्तीसुद्धा कोणत्याही दगडामध्ये देवपण आणू शकते आणि समाजाला उच्चतम स्थानापर्यंत नेऊ शकते. वकील होण्याचे काही फायदे असतात. समते असं वाटतं तरी थोडंसं वाढवता येतं. खारुताईचं एक तुम्हाला मी उदाहरण देतो. रामाचा सेतू बांधायचा असतो. राम सेतूचा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत चालला होता की खरंच रामाने सेतू बांधला का, लंकेपर्यंत राम गेले होते का. आणि रामाचा सेतू बांधत असताना त्या कामामध्ये अनेक वानर, हनुमान, नल, नील, तेव्हाचे अनेक जे योद्धे होते ते सगळे रामाच्या सेनेतले तो राम सेतू बांधण्यासाठी कार्यरत होते. पण त्याचबरोबरीने एक खारुताईसुद्धा तिच्या पाठीवरती वाळूचे कण आणत होती आणि राम सेतूचा तो सेतू बांधण्यामध्ये मदत करत होती. समाजात बसलेल्या प्रत्येकाला मला आज इथं मुद्दाम सांगावंसं वाटतं की मी छोटा आहे, माझं कर्तबगारी छोटी आहे किंवा माझा प्रोफेशन छोटा आहे, माझा व्यवसाय छोटा आहे, मी समाजाला काय देऊ शकतो. मित्रांनो, हनुमानाचं जितकं कर्तृत्व होतं तितकंच त्या खारुताईचं कर्तृत्व होतं. हे रामाने तेव्हा सांगितलं होतं. तुम्ही स्वतःला कमी लेखू नका, समाजाचा राम ठरवेल ना की तुमची कर्तबगारी काय दर्जाची आहे. म्हणून आपल्याकडे जेवढं देण्यासारखं असेल, तुम्हाला थोडं वाटत असेल पण समाजासाठी ते मोठं असेल, खारुताईचा वाटा तुम्ही द्या आणि तुम्ही या आपल्या सेवेतनं निवृत्त व्हा. एवढंच मी सांगू इच्छितो. एक असं म्हटलं जातं, एक शेर आहे हिंदीमधला, इधर वो हाथों में पत्थर बदलते रहे, उधर वो अहले जुलूस फर बदलते रहे, ये दबदबा ये हुकूमत. नीट आहे का, ये दबदबा ये हुकूमत ये नशा है दौलत, सब किराएदार हैं मित्रों, अपना घर बदलते रहते हैं. तख्त, तलवार आणि तिजोरी हे सगळे लोकांना भाड्याने घेत असतात, त्यांच्यामध्ये शाश्वतपणे राहत नसतात. तख्त, तलवार आणि तिजोरी हे कुठेही हे फार चंचल म्हणून ओळखले जातात, एका ठिकाणी शाश्वत राहत नाहीत. आज जर आपण स्टेजवरती बसलेले हे जे सगळे मान्यवर पाहिले, यांच्यातलं जर आपण तात्याराव लहाने साहेब पाहिले तर खेडेगावातनं आलेला एक सामान्य माणूस प्रखर बुद्धिमत्तेच्या आणि समाजाच्या पाठबळाच्या जोरावरती पद्मश्रीपर्यंत टक्कर मारू शकतो. सामान्य नाथरा या गावातनं आलेले, परळी गावातनं एक अत्यंत छोट्या खेड्यातनं आलेले गोपीनाथ मुंडे साहेबसुद्धा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होऊन इतिहासामध्ये अजरामर होऊ शकतात. मागे समाज उभा असतो. राहुल कराड सर बसलेत. विश्वनाथ कराड सर जेव्हा पुण्यामध्ये आले होते, मित्रांनो, फक्त अंगावरच्या कपड्यानेशी विश्वनाथ कराड सर पुण्यामध्ये आलेले होते. पण हेच विश्वनाथ कराड सर स्वतःच्या प्रखर बुद्धिमत्तेने, मनगटात कष्ट करण्याची ताकद आणि माऊलींचे आशीर्वाद आणि नकळत समाजाचं पाठबळ या सगळ्यांमुळे सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये ते आज अजरामर महर्षी, शिक्षण महर्षी होऊ शकले. याच्यामध्ये सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं, आपल्या समाजामध्ये अफाट ताकद आहे. आज इथे बसलेले दराडे साहेबसुद्धा अत्यंत सामान्य कुटुंबातनं येऊन IAS या उच्च पदापर्यंत जाऊ शकले. या सर्व परिस्थितीमध्ये एवढंच सांगावंसं वाटतं की आपल्या समाजामध्ये भयंकर ताकद आहे. असंही बऱ्याच वेळा मित्रांनो म्हटलं जातं, सांगितलं जातं किंवा लोकांना अनुभव येतो की समाजामध्ये 1-2 लोकांचं आपलं पटत नसतं, जमत नसतं, राग असतो, त्यांनी फसवलं असं आपलं म्हणणं असतं. म्हणून आपण काय करतो, पूर्ण समाजापासूनच स्वतःला तोडून टाकतो. मित्रांनो, ज्ञानेश्वरांनी पण हीच चूक केली होती. ज्ञानेश्वरांना सुद्धा संन्यासाचं पोर म्हणून सगळं गाव हिनवायचं. एक दिवस ते असेच रागवतात
रागारागात आपल्या घरात येतात, घराची ताटी म्हणजे कडी बंद करून टाकतात, दरवाजा बंद करतात. मग त्यांची जी बहीण मुक्ताबाई असते ती त्या दरवाजाच्या बाहेर बसते. अरे ज्ञाना म्हणते काय झालं? तो म्हणतो मी दार नाही उघडणार. दार का उघडू? समाजाने आपल्यासाठी काय चांगलं केलंय म्हणून मी समाजासाठी दार उघडू. तर ती छोटी बहीण ज्ञानेश्वरांना शेवटी ताटीचे अभंग म्हणते की आपण तरुणिया विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, संत त्याने व्हावे जग बोलणे ज्याने सोसावे, जग झाले या वल्ली संते सुखे व्हावे पाणी, हृदय गंगा जळ करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तसंच मित्रांनो, आपलं हृदयसुद्धा आपण गंगाजळ करायला हवं. समाजासाठी आपण आपलं दार उघडायला हवं. नाहीतर एक दिवस असा येईल की समाज तुमच्यासाठी त्याचं दार बंद करून टाकेल. तेव्हा तुम्हाला कोणी वाचवणार नाही. तेव्हा तुम्ही अनाथ किंवा पोरके होऊन जाल, याच्यात दुमत नाही. घुगे साहेबांनी मगाशी, उदय घुगे साहेबांनी फार छान सांगितलं की आपल्या संघटनेमध्ये महिला भगिनींना सुद्धा आपण वाव द्यायला हवी. संस्कृतमध्ये महिलेला, खरं तर माझ्या ह्या आजच्या या प्रकल्पित व्याख्यानामध्ये हा विषय नव्हता, पण संस्कृतमध्ये महिलेला दुहिता असं म्हटलेलं आहे. दुहितेचे दोन अर्थ होतात. जे निर्बुद्ध लोक, अशिक्षित, अडाणी लोक, आडमुठ लोक जो अर्थ काढतात तो असा की हिला दूर ठेवण्यात, दूर लोटण्यात, बरोबरीने न वागवण्यामध्ये शहाणपण आहे. महिलेला दूर ठेवा, बरोबरीने वागू नका, दुहिता, तिला दूर करा. पण जे सुसंस्कृत समाजाचे रचनाकार, जाणकार लोक असतात ते महिलेचं महत्त्व जाणतात, महिला शक्तीची ताकद ओळखतात. आणि दुहिता म्हणजे जी दोन कुटुंबाचं, ज्या घरात जन्मते त्या माहेरचं आणि ज्या घरात लग्न करून जाते त्या सासरचं भलं करते, ती महिला, त्या महिलेला सुद्धा आपण आपल्या बरोबरीने खरं वागवायला हवं. मला असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही वकील आहात, तर वकिलीबद्दल तुम्ही काहीतरी मार्गदर्शनप्रद बोला. तर मित्रांनो, आता वकील आहे, वकिलांच्या समोर बोलताना वेगळं असतं, पण आपल्या समाज बांधवांसमोर आपली वकिली काय झाडायची. पण एक सांगतो, वकिलाचं काय महती असते, तर एक गॉडफादर नावाची एक पिक्चर पण आलता, एक कादंबरी पण आहे, त्याच्यात तो वकिलांचं महत्त्व सांगतो. तो गॉडफादर, त्या मालिकेमधला जो मुख्य नायक असतो, तो त्याच्या प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शन, प्रत्येक मीटिंगमध्ये एक वकील साक्षीदार म्हणून ठेवत असतो, त्याचा सल्ला घेत असतो, त्याला वकिलाचं महत्त्व माहीत असतं. तो असं म्हणतो की लॉयर विथ अ पेन इज मोर डेंजरस दॅन आर्मी ऑफ 100 स्वर्ड्स अँड लॉयर विथ अ ब्रीफ केस इज डेंजरस दॅन 100 थीव्स. हातात पेन धरलेला वकील 100 तलवारधारी सैनिकांपेक्षा घातक आहे, आणि हातामध्ये सुटकेस असणारा वकील इतकं चोरू शकतो की जे 100 चोर पण चोरू शकत नाहीत. म्हणून तुमच्याबरोबर एखादा वकील तुम्ही कायम असून देत जा. आमच्याकडे असं म्हटलं जातं की वकिलांना मुलगी कोणी देत नाही, वकिलांना घर भाड्याने कोणी देत नाही, वकिलांना कोणी कर्ज देत नाही. पण मी जेव्हा दिल्लीत सुप्रीम कोर्टात वकिली करतो, मला सांगावयास अत्यंत आनंद होतो. आमच्याकडं 50 तरी असे वकील आहेत ज्यांची रोजची चेकची कमाई 50 लाखाच्या वरती आहे. आणि आमच्याकडे जर तुम्ही हे जे आपण विख्यात नावं बघतो, कपिल सिब्बल, हरीश साळवी, अभिषेक मनु सिंघवी, यांना जर तुम्ही समोर बसवलं आणि जर ऑप्शन दिलं की बाबा तुला मंत्री व्हायचं आहे का सुप्रीम कोर्टातला वकील म्हणून काम करायचं आहे, तर ते म्हणतील मंत्री नको, मला सुप्रीम कोर्टातला वकील म्हणून काम करायचं आहे. कारण तिथं कोणत्या प्रकारचं बंधन नसतं. कोणत्या मंत्र्याला रोजचे चेकचे 50 लाख रुपये मिळतात बिना भांडवली, मला सांगा. आज अधिक काही बोलण्यासारखं व्यासपीठ हे नाही. कमी वयात फार बोलू नये असंही म्हटलं जातं. तरी त्या संधीचा फायदा घेऊन बरंच काही मी बोललो आहे. खरं तर आज इथे आमच्या वडिलांनाच यायचं होतं, पण कुटुंबात काही कार्यक्रम असल्या कारणास्तव त्यांनी मला पाठवलं आहे. संस्कृतमध्ये म्हटलं जातं की आत्मानाम जयते पुत्रहा, आत्म्याचा जो प्रतिनिधित्व करतो तो पुत्र असतो. आज त्यांची कमी त्यांच्या या पुत्रांनी भरून काढली. एवढं जरी तुम्ही लक्षात घेतलं तरी माझं इथं येणं सफल झालं. भाषण संपण्याच्या आधी जशी मी सुरुवात केली होती की नाशिककरांना नवनवीन उपक्रम सुचतात, संपताना मला एवढं सांगावंसं वाटतं की आज आपल्या इथे बसलेले जयंत जायभाय सर वकील आहेत, नाशिकचे आहेत, यांनासुद्धा एक अभिनव उपक्रम सुचला होता, ज्याला कंटिन्युअस लीगल एज्युकेशन प्रोग्रॅम असं म्हणतात. महाराष्ट्रातल्या बार काउन्सिलनी आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा एज्युकेशनल उपक्रम केलेला नव्हता, पण जयंत जायभाय सर, जे नाशिकचे खरं तर रत्न आहेत, शिरोमणी आहेत, यांनी हा उपक्रम केला. आणि भारतामध्ये मला सांगावयास आनंद होतो, भारतातल्या चीफ जस्टिसपासून मुंबई हायकोर्टातल्या कोणत्याही न्यायमूर्तीकडे जर तुम्हाला जायचं असेल बिना अपॉइंटमेंटचं, तर जयंत जायभाय सर तुम्हाला घेऊन जाऊ शकतात. हे नाशिककरांची किमया आहे, हे मला सांगायचं आहे. एक वकील जेव्हा दुसऱ्या वकिलाची तुलना किंवा जेव्हा त्याची स्तुती करतो तेव्हा ती खरी स्तुती असते, लक्षात ठेवा. खरं सांगण्यासारखं आणि बोलण्यासारखं बरंच आहे.
आज संयोजकांना एवढंच सांगतो की तुम्ही आज मला इथं समाजासमोर बोलवण्यासाठी आज आमंत्रण दिलं. समाजाचा मी ऋणी आहे, आभारी आहे, संयोजकांचा ऋणी आहे. एकच विनंती मी करतो तुम्हा सगळ्यांना पण आणि आयोजकांना पण, मी अध्यात्मविषयक फार छान बोलतो असं माझं म्हणणं नाही, असं लोक मला सांगतात. मला तसा अहंभाव नाही. मला तुम्ही तशी संधी द्या, 1.5 ते 2 तास तुमच्यापैकी एकही जण इथनं हलणार नाही ही तुम्हाला मी बॉन्ड पेपरवरती हमी देतो. एवढंच सांगून माझं व्याख्यान संपवतो. नमस्कार.